नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 18 फेब्रुवारी या आठवड्यातील अतिशय महत्त्वाचे असे 100 प्रश्न पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्स घेतोच, त्यावरतीच अवलंबून हे महत्त्वाचे 100 प्रश्नांचे रिव्हिजन असणार आहे। हे सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये असणार आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉइस अवॉर्ड 2023 कोणी जिंकला आहे? तर निमा सरीखानी यांनी वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर पीपल्स चॉइस अवॉर्ड 2023 जिंकलेला आहे। नेक्स्ट आहे, अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर ऑस्ट्रेलिया या संघाने अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकलेला आहे। तर यामध्ये उपविजेता आपला भारत देश ठरलेला आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्सवुमन टीटीई म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सिंधू गणपती यांची दक्षिण रेल्वेने पहिली ट्रान्सवुमन टीटीई म्हणून नियुक्ती केलेली आहे। नेक्स्ट आहे, जागतिक पुस्तक मेळा 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर जागतिक पुस्तक मेळा 2024 चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू करण्यात आले आहे? तर भारतातील पहिले अत्याधुनिक स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। तर हे कोणी सुरू केलेले आहे? तर हे जे हॉस्पिटल आहे ते टाटा ग्रुपने सुरू केलेले आहे आणि हे जी संकल्पना होती ती कुणाची होती? तर रतन टाटा यांची ही संकल्पना होती। नेक्स्ट आहे, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांनी नुकतीच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। ही पेन्शन योजना कोणासाठी आहे? तर मजूर आणि रस्त्यावरती जे काम करतात त्या कामगारांसाठी ही योजना आहे। तर या योजनेअंतर्गत त्यांना प्रत्येक महिन्याला मासिक 2000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्याने स्टार्टअपला मदत करण्यासाठी स्मार्ट कार्ड्सचे अनावरण केले आहे? तर तमिळनाडू या राज्याने स्टार्टअपला मदत करण्यासाठी स्मार्ट कार्ड्सचे अनावरण केलेले आहे। नेक्स्ट आहे, राष्ट्रपती भवनात विविधता का अमृत महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात विविधता का अमृत महोत्सवाचे उद्घाटन केले आहे। नेक्स्ट, नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम सुरू केली आहे? तर लिम्फेटिक फिलेरायसिस या रोगाच्या निर्मूलनासाठी केंद्र सरकारने मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मोहीम सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रवी कुमार झा यांची LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, ब्रह्मपुत्रा प्रकल्पासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर आशियाई विकास बँक या बँकेसोबत ब्रह्मपुत्रा प्रकल्पासाठी भारत सरकारने कर्ज करार केलेला आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच आदि महोत्सव 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आदि महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सुबिका पेंटिंग्स कोणत्या राज्यातील आहेत? तर मणिपूर या राज्यातील आहेत सुबिका पेंटिंग्स, ज्या सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। नेक्स्ट आहे, नुकतेच नायब बुकेले कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर अल साल्वाडोर या देशाचे ते राष्ट्रपती बनलेले आहेत। मायक्रोसॉफ्ट 2025 पर्यंत भारतात किती लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे? तर मायक्रोसॉफ्ट भारतातील 20 लाख लोकांना 2025 पर्यंत AI प्रशिक्षण देणार आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या देशातील रिओ दी जानेरो येथे डेंग्यू तापाच्या वाढीदरम्यान आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? तर ब्राझील या देशाच्या रिओ दी जानेरो येथे डेंग्यू तापाच्या वाढीमुळे आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या देशाने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी क्वीनलिंग स्टेशन लॉन्च केले आहे? तर चीन या देशाने अंटार्क्टिक वैज्ञानिक अभ्यासासाठी क्वीनलिंग स्टेशन लॉन्च केलेले आहे आणि हे चीनचे 5वे अंटार्क्टिका वैज्ञानिक स्टेशन असणार आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच महिलांच्या विकासासाठी स्वाती पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर अजय कुमार सूद यांनी महिलांच्या विकासासाठी स्वाती पोर्टल सुरू केलेले आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे? तर अभिजित कुंटे यांची 15व्या फिडे ट्रेनर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 कोणी जारी केला आहे? तर जागतिक बँकेने हा जारी केलेला आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023।
नेक्स्ट आहे अलीकडे चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 चे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सुमित नांगल याने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा 2024 एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी 67व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमान्सला नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 देण्यात आला आहे. नेक्स्ट आहे जुनी पेन्शन योजना लागू करणारे कोणते राज्य ईशान्येतील पहिले राज्य बनले आहे? तर सिक्कीम हे राज्य जुनी पेन्शन योजना लागू करणारे ईशान्येकडील पहिले राज्य बनले आहे. नुकतीच डोपिंग विरोधी परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली. नेक्स्ट आहे अलीकडेच HCIL विद्यांजली शिष्यवृत्ती कार्यक्रम कोणी सुरू केला? तर धर्मेंद्र प्रधान यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. कॅटलिन नोव्हाक या कोणत्या देशाच्या राष्ट्रपती होत्या ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर हंगेरी या देशाच्या राष्ट्रपती होत्या. नुकताच डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किलकारी कार्यक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये फेब्रुवारी 2024 मध्ये डिजिटल हेल्थ इंडिया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून किलकारी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. नुकतीच भारत आणि रवांडा यांची पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे सुरू झाली? तर रवांडा या देशातील किगाली या ठिकाणी भारत आणि रवांडा यांची पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक सुरू झाली. नेक्स्ट आहे नुकताच आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात याचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणासोबत करार केला आहे? तर गुगल सोबत करार केलेला आहे महाराष्ट्र सरकारने. कशासाठी? तर आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात याचा वापर करण्यासाठी. नेक्स्ट आहे नुकतीच भारताची तात्काळ पेमेंट प्रणाली UPI कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे? तर श्रीलंका आणि मॉरिशस या देशांमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे नुकतेच NPCI चे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजय कुमार चौधरी यांची NPCI चे गैरकार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच कोणत्या देशाच्या न्यायालयाने पूर्वी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व 8 माजी भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे? तर कतार या देशाने सुटका केलेली आहे. तर या 8 माजी सैनिकांना सुरुवातीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा ही कारावासामध्ये कन्वर्ट करण्यात आली आणि आता त्यांना त्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्त केलेले आहे. नेक्स्ट आहे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या आयुष्यावरती प्रकाशित केलेल्या महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर P विक्रम आहेत. माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्यावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे महास्वप्नकुडू या पुस्तकाचे लेखक आहेत P विक्रम. नेक्स्ट आहे संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी संगीत नाटक अकादमीचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. नुकतेच प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? तर R हरिकुमार यांनी केलेले आहे. प्रिसिजन अप्रोच रडार या नवीन संरक्षण प्रणालीचे उद्घाटन. नेक्स्ट आहे IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर कतरिना कैफ हिची चेन्नई सुपर किंग्सने 2024 IPL साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. नेक्स्ट आहे नुकतीच दयानंद सरस्वती यांची 2024 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 200वी जयंती साजरी करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यातील झाबुआमध्ये 7300 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये केलेले आहे. नेक्स्ट आहे केल्विन क्रिस्टम हे कोणत्या देशाचे ॲथलीट होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे? तर केनिया देशाचे ते ॲथलीट होते. नेक्स्ट आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले? तर फिजी आणि पापुआ न्यू गिनी या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. नेक्स्ट आहे अलीकडेच ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर पथुम निसांका हा ठरलेला आहे ODI मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू. नेक्स्ट आहे नुकतेच दक्षिण आशियातील पहिल्या व्यावसायिक महिला हँडबॉल लीगचे कोणत्या देशात अनावरण करण्यात आले? तर भारतामध्ये अनावरण करण्यात आलेले आहे दक्षिण आशियातील पहिल्या व्यावसायिक महिला हँडबॉल लीगचे आणि ही लीग 2025 पर्यंत सुरू होणार आहे. नेक्स्ट आहे नुकतेच अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर फिनलँड देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत अलेक्झांडर स्टब.
नुकत्याच झालेल्या स्पोर्ट्स स्टार एसएस अवॉर्ड 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हार्दिक सिंग आणि मोहम्मद शमीला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार. नेक्स्ट आहे, नुकतेच भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर उत्तराखंड राज्यातील देहरादून या ठिकाणी भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले? तर दुबई देशातील अबुधाबी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे. पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव काय आहे? तर पे प्लॅटफॉर्म हे पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले आहे? तर भारत या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतलेले आहे. नेक्स्ट आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत किती वीज मोफत दिली जाईल? तर 300 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत. नेक्स्ट आहे, भारतीय हातोडा फेकणारी रचना कुमारी हिच्यावर डोपिंगसाठी किती वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? तर 12 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नुकतीच 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी बनलेली आहे 20 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल पार करणारी. तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे, नुकताच IRCTCचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर संजय कुमार जैन यांनी पदभार स्वीकारलेला आहे. नुकतेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? तर रणजित कुमार अग्रवाल हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. अलीकडे शैक्षणिक क्षेत्रासाठी मिल्की वे टॅबलेटचे अनावरण कोणी केले आहे? तर इपिक फाउंडेशनने मिल्की वे टॅबलेटचे अनावरण केलेले आहे. तर हे भारतातील पहिले AI आधारित टॅबलेट असणार आहे. कोणते? मिल्की वे हे. नेक्स्ट आहे, नुकताच KPP नंबियार पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर यश सोमनाथन यांना मिळालेला आहे. तर यश सोमनाथ हे कोण आहेत ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे, नुकतेच इंटरनेटवर गुरुमुखी लिपी टायपिंग वाढवण्यासाठी पुराण प्रणाली कोणी सुरू केली आहे? तर पंजाब विद्यापीठाने सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्यात गुप्तेश्वर जंगल जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ओडिशा या देशामध्ये गुप्तेश्वर जंगल जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर हे 4थ्या नंबरचे जैवविविधता वारसा स्थळ असणार आहे ओडिशा राज्यातील. भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे? तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट हे. नेक्स्ट आहे, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये नुकताच अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? तर जसप्रीत बुमराह ठरलेला आहे तिन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज. नुकतेच उषा किरण खान यांचे निधन झाले त्या कोण होत्या? तर त्या एक लेखिका होत्या आणि त्यांनी हिंदी आणि मैथिली भाषेमध्ये साहित्य लिहिलेले आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे विद्यार्थ्यांसाठी कोणता ID सुरू केला आहे? तर अपार ID सुरू केलेला आहे. तर अपार म्हणजे काय? स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी. नुकताच आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे? तर IIT रुड़की सोबत करार करण्यात आलेला आहे. कशासाठी? आपत्ती व्यवस्थापन वाढवण्यासाठी. कोणी केलेला आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने केलेला आहे. देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर FIFA सोबत करार केलेला आहे देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी. नेक्स्ट आहे, इरेडाने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नाविन्य आणि संशोधनासाठी कोणाशी करार केला आहे? तर IIT भुवनेश्वरशी करार केलेला आहे. अलीकडेच काजी नेमू हे कोणत्या राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर आसाम राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणते? काजी नेमू हे एक लिंबू वर्गीय फळ आहे. नेक्स्ट आहे, जगातील पहिली एअर टॅक्सी कोणत्या देशात सुरू करण्यात येणार आहे? तर दुबई या देशामध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. ही कधी सुरू करण्यात येणार आहे? तर 2026 पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यासाठी ICC पुरुषांचा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर शमर जोसेफ यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ते क्रिकेट या खेळाशी संबंधित होते. AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर कतार या देशाने जिंकलेले आहे AFC एशिया कप 2023 चे विजेतेपद आणि उपविजेता ठरलेला आहे जॉर्डन हा देश. नेक्स्ट आहे, अलीकडे जहाजातील तेल गळतीमुळे कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे?
तर त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये जहाजातील तेल गळतीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2024 मध्ये कोणती भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था बनली आहे? तर इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद ही संस्था भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था बनली आहे. नुकतीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नवाब सलाम यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते लेबनान या देशाचे आहेत. नेक्स्ट आहे ड्रीम ऑफ द डेझर्ट ही पहिली लक्झरी ट्रेन कोणत्या देशात सुरू होणार आहे? तर सौदी अरेबिया या देशामध्ये ड्रीम ऑफ द डेझर्ट ही पहिली लक्झरी ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. नुकताच कोणत्या देशाला UAE देशाचा 9वा गव्हर्नमेंट टेक पुरस्कार देण्यात आला आहे? तर भारत देशाला मिळालेला आहे आणि आय रस्ते या AI साठी हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे? तर IIT जम्मूने हे विकसित केलेली आहे ध्वनी आधारित अँटी ड्रोन प्रणाली. नेक्स्ट आहे नुकतीच पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट कोठे आयोजित करण्यात आली? तर गुवाहाटी या ठिकाणी पहिली डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट आयोजित करण्यात आली. अलीकडेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पात वीज निर्मिती सुरू केली आहे. तो प्रकल्प कोठे आहे? तर गुजरात राज्यातील कच्छ या ठिकाणी आहे. अलीकडेच SBI कॅपिटल मार्केट्सचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वीरेंद्र बन्सल यांची SBI कॅपिटल मार्केट्सचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी कोणाशी करार केला आहे? तर BPCL या कंपनीशी करार केलेला आहे. तर कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प तयार करणारे पहिले एअरपोर्ट असणार आहे. नेक्स्ट आहे नुकतीच चर्चेत आलेली स्वदेशी CAR-T सेल थेरपी कशाशी संबंधित आहे? तर कर्करोगाशी संबंधित आहे. नुकताच बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर दक्षिण भारतीय बँकेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर 2023. नेक्स्ट आहे दुसऱ्या सरस आजीविका मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. नुकतीच जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण वरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण वरील राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अलीकडे 36व्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर 36व्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन हैदराबाद या ठिकाणी करण्यात आले. नुकतीच बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर नंदकिशोर यादव यांची बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर बिहार विधानसभेत किंवा बिहार राज्याचे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत ते कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे भारतातील पहिले हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू होणार आहे, ऋषिकेश या ठिकाणी. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कर्णधार कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा ठरलेला आहे. त्याने 212 षटकार मारलेले आहेत आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे महेंद्रसिंग धोनी. नेक्स्ट आहे अलीकडेच सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर रुचिरा कंबोज. तर सामाजिक विकास आयोगाच्या 62व्या सत्राचे अध्यक्षपद भारताच्या रुचिरा कंबोज यांनी भूषवलेले आहे. नेक्स्ट आहे नुकतीच राजकीय पक्षांसाठी असणाऱ्या इलेक्ट्रोल बॉन्ड्सवर कोणी बंदी घातली आहे? सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. अलीकडेच कोमुरावेली रेल्वे स्टेशनची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तेलंगणा या राज्यामध्ये. नेक्स्ट आहे नुकतेच कृषी वनीकरणासाठी ग्रो पोर्टलचे अनावरण कोणी केले आहे? नीती आयोगाने केलेले आहे. ग्रो पोर्टलचे अनावरण कशासाठी करण्यात आलेले आहे? तर कृषी वनीकरणासाठी. प्रोबॅओ सुबियांतो हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती झाले आहेत? तर इंडोनेशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती झालेले आहेत प्रोबोओ सुबियांतो. जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा कोणता देश बनला आहे? तर जर्मनी हा देश बनलेला आहे जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था. 5व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश. नेक्स्ट आहे नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मार्चची पायाभरणी कोठे केली आहे? दुबई या ठिकाणी केलेली आहे भारत मार्चची पायाभरणी. नेक्स्ट आहे नुकतेच बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर निखिल जोशी बनलेले आहेत बोईंग डिफेन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक. नुकतेच उत्तर प्रदेशने मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत वार्षिक अनुदान किती वाढवले आहे? तर 15,000वरून 25,000 रुपये केलेले आहे. नुकतेच सुप्लम या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर पशुपती कुमार पारस यांनी केलेले आहे.
नेक्स्ट आहे, नुकताच UPI NPI लिंकेजसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणासोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ राष्ट्र बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या आठवड्यातील महत्त्वाच्या प्रश्नांचे रिव्हिजन पाहिले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.